व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मॅक्सी लॅब्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियामधून होणाऱ्या फसवणुकीत मोठी वाढ झाली आहे. अहवालानुसार 60% भारतीयांना बनावट किंवा इन्व्हाइट ओनली डेटिंग ॲप्सची निमंत्रणे मिळाली असून अनेकांना सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केलंय. तसेच 34% प्रौढांनी प्रेम, नातेसंबंध किंवा डेटिंग विषयक सल्ल्यासाठी एआयचा वापर केल्याचं समोर आलंय. सध्या स्कॅमर आधी विश्वास निर्माण करून नंतर बनावट शेअर व क्रिप्टो गुंतवणूक, वैद्यकीय आपत्कालीन कारणे किंवा महागड्या कॅफे बारमध्ये बोलावून मोठे बिल भरायला भाग पाडण्यासारख्या पद्धती वापरतायत. अहवालानुसार प्रत्येक 7 पैकी 1 भारतीय ऑनलाईन रोमॅन्स स्कॅमचा बळी ठरला असून सरासरी आर्थिक नुकसान 2,80,650 रुपये इतके आहे. या सगळ्यामुळे अतिशय वेगाने पुढे जाणाऱ्या नात्यांबाबत सावध राहणे, व्हिडिओ कॉल टाळणाऱ्यांवर विश्वास न ठेवणे, प्रत्यक्ष भेटीशिवाय पैसे किंवा गिफ्ट कार्ड न पाठवणे आणि QR कोड, पेमेंट लिंक किंवा OTP मागणाऱ्या विनंत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय.